हॅलो गाईज, वेलकम टू व्हॉट डू यू थिंक. राफेलच्या प्रश्नावर सध्या बऱ्याच बातम्यांमधून आपल्याला बरीच माहिती कळते. काही बरोबर माहिती आहे, काही चुकीची माहिती आहे. एस्पेशली आत्ता गेल्याच आठवड्यात डॉक्युमेंट्स गहाळ झाली ह्या नावाने एक बातमी अशी चाललेली होती. तर त्याबद्दल नक्की काय प्रकरण आहे हे सगळं आपण जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजचा हा पॉडकास्ट हा फक्त राफेल विषयावरच असणार आहे. आणि त्या संदर्भात आपल्याला जास्त माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर प्रतीश पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेला आहे. बाकी मी आणि देवेश आहोतच. तर काही प्रश्नांच्या स्वरूपात आपण जर का गेलो तर आपल्याला जास्त क्लॅरिटी येईल, म्हणून आपण काही प्रश्नांच्या ह्यानं जाऊ. तर पहिला प्रश्न प्रतीश असा आहे की राफेल विमानांची गरज का पडली? बेसिकली इंडियन एअरफोर्स 42 स्क्वॉड्रन ऑपरेट कराव्या असं एका तज्ज्ञांनी इंडियन एअरफोर्सने ठरवलंय विशेष अनालिसिस करून. कारण काय, आपल्याकडे एका वेळेस 2 फ्रंटवर युद्ध करायची प्रोबॅबिलिटी आहे. होईलच असं नाही, पण होऊ शकतं. सो 42 स्क्वॉड्रन्स असल्या पाहिजेत. आपल्या डिफेन्स मिनिस्टर मध्यंतरी म्हणाल्या होत्या की आत्ता 32 वर आकडा आहे, 32 स्क्वॉड्रन आपण ऑपरेट करतोय. त्यामुळे एअरक्राफ्टची गरज नक्कीच होती आपल्याला अजून प्रोक्युअर करायची. म्हणून काही वर्षांपूर्वी MMR CA डील चालू केलं त्यांनी आणि कोटेशन्स मागवली गेली. त्याच्यात विशिष्ट विमानं होती. F-16 होतं, F-18 होतं, ग्रिपेन होतं, युरोफायटर टायफून होतं, MiG-35 होतं. तर ह्याच्यातनं आपण एंड ऑफ द डे राफेल निवडलं. बेसिकली F-16 हे सुरुवातीलाच त्यांनी रिजेक्ट केलं कारण ते सिंगल इंजिन जेट आहे. त्यांनी 2 इंजिन्स हवी हे प्रायोरिटी रिक्वायरमेंट ठरवली होती. मग त्याच्यात पुढे त्यांनी टेस्ट केल्या. त्यात F-16 हे ऑलरेडी पाकिस्तान ऑपरेट करते. राईट. आणि आत्ताच आपण बघितलं MiG-21 आपण F-16 टेकडाऊन करू शकतो. तर F-16 घेण्यात काही पॉईंट नव्हता. पुढे F-18च्या बाबतीत काही न्यूज रिपोर्ट्समध्ये असं आलं होतं की त्याचा रडार कॉन्फिगरेशन आपल्या कंट्रोलमध्ये द्यायची यूएसची तयारी नव्हती. म्हणून मग F-18 पण ड्रॉप केलं गेलं. युरोफायटर टायफून हे बेसिकली परफॉर्मन्समध्ये मागे पडलं राफेलच्या. हे त्यांच्या फायनल टेस्टिंगमध्ये त्यांनी डिस्क्लोज केलं की अप टू द मार्क परफॉर्मन्स नाही आहे त्याचा. म्हणून मग शेवटी ते रिजेक्ट करून राफेलवर आलं. बरं, ह्याच्यात MiG-35 रिजेक्ट करण्याचं कारण थोडंसं असंही होतं की MiG-35 हे इंडिपेंडेंट प्लॅटफॉर्म नसून ते MiG-29चं अपग्रेडेड व्हर्जन म्हणून त्यांनी ब्रँडिंग केलं होतं. आणि आता आपण ऑलरेडी एवढी मिक्स ऑपरेट करतोय. बेसिकली रशियन ओरिजिनची विमानं आपण खूप ऑपरेट करतोय. सो एक टेक्नॉलॉजिकल एज म्हणून काहीतरी डिफरंट टेक्निकल ॲडव्हान्टेज म्हणून एकाच कंट्रीवर खूप जास्त डिपेंडन्स पण चांगला नाही अगदी. आणि ही सगळी 5th जनरेशन एअरक्राफ्ट, फोर्थ जनरेशन एअरक्राफ्ट आहे. 5th जनरेशन एअरक्राफ्टमध्ये स्टेल्थ ही खूप इम्पॉर्टंट फीचर आहे जे राफेलमध्ये नाही. त्याला ते लो ऑब्झर्वेबल आहे पण स्टेल्थी नाही. ओके. म्हणून मग आपण राफेलवर गेलो कारण FGFA तसंही डेव्हलपमेंटमध्ये आहेच आपलं. आणि थोडासा असा मुद्दा होतो की राफेल हे त्यांची नेव्ही सुद्धा ऑपरेट करते. फ्रेंच नेव्ही सुद्धा ऑपरेट करते. सो पुढे मागे गरज पडली आपल्या एअरक्राफ्ट कॅरियरवर तर एक ट्रायड अँड टेस्टेड मॉडेल आपल्याकडे असू शकतं. म्हणून आपण राफेल निवडलं असं. सो हा एक ह्या विमानांची गरज का, कारण आपल्याला स्क्वॉड्रनची ती रिक्वायरमेंट भरायची. आणि दुसरं म्हणजे राफेल स्पेशली काय हे आपल्याला कळलंच आहे. याच्या पलीकडे आता जो स्कॅम म्हणून ओरडलं जातं आहे तर त्याच्यात एक प्राइसिंगच्या मुद्द्यावर बोललं जाते की 30,000 कोटी रुपये नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला दिले, हा असा आरोप केला जातो. तर हे एकूण प्रकरण काय आणि त्या पूर्ण डीलमध्ये एक ऑफसेट क्लॉज नावाचा एक शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. तर हा ऑफसेट क्लॉज काय आहे आणि इन जनरल प्राइसिंगचं काय आहे ते देवेश सांगेल. ज्या काही सोर्सेस अवेलेबल आहेत आपल्याला त्यातून असं समजतंय की हे टोटल डील आहे हे 7.87 बिलियन युरोजचं डील आहे. युरोज म्हणजे अप्रॉक्सिमेटली 59,000 करोड रुपीज. त्याच्यात आता आपण कस्टमायझेशन कॉस्ट असते म्हणजे इंडिया स्पेसिफिक जी रिक्वायरमेंट्स आहेत त्या विमानासाठी त्याचे कस्टमायझेशन 1 टाइम कॉस्ट असते. ती परत भरावी नाही लागणार. इट इज नॉन रिकरिंग. ती परत भरावी नाही लागणार. ती 1.8 बिलियन युरोज आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स अँड ओव्हरऑल फॅसिलिटीज असतात. ती आपण 2 मेंटेनन्स फॅसिलिटी इकडे रेज करणार आहोत. म्हणजे राफेल विमानात बिघाड झाला तर ती इकडनं तिकडे नाही जाणार. बिघाड झाला की असं झालेलं आहे. आणि आधी AN-32 नावाची आपली कॅरियर विमानं होती ती युक्रेनमधून आपण घेतली होती. त्यामुळे जरा बिघाड झाला की ती युक्रेनमध्ये जायची विमान.
मग 2009 मध्ये त्यांनी एक फॅसिलिटी इकडे उभारण्याचा निर्णय घेतला की जेणेकरून इकडे ते रिपेअर होतील. पण तेव्हा ते डील म्हणजे इट वॉज अ लॉस, कारण तेव्हा खूप पैसे भरावे लागले. तर मेंटेनन्स अँड ओव्हरऑल फॅसिलिटी जी आहे ती 1.8 बिलियन युरोज आहे. त्याच्यानंतर वेपन्स कॉस्ट आहे. तर वेपन्स कॉस्ट माझ्या तू साधारण काय वेपन्स आहेत ते तू सांगू शकशील? बेसिकली वेपन्स काय आहेत म्हणण्यापेक्षा सुद्धा कशी आहेत त्याच्यावर फोकस. ऑब्व्हियसली काय आहेत हा थोडासा सिक्रेसीचा सुद्धा मुद्दा असतो, आपण त्याच्यावर बोलणं योग्यही नाही. बेसिकली राफेल हे सिंगल सॉर्टीमध्ये मल्टिपल टार्गेट्स अक्वायर करू शकणारं विमान आहे. सो एकदा त्याने टेक ऑफ केलं ते एअर टू एअर असॉल्ट सुद्धा करू शकतं, इट कॅन इंडल्ज इन टू डॉग फाईट आणि नंतर ग्राउंड टार्गेट डिस्ट्रॉय करून परत सुद्धा येऊ शकतं. नॉर्मली आपल्याकडची जी जुनी विमानं आहेत ते इदर ऑफ द ऍक्टिव्हिटीज करू शकायची. आता आपण मल्टी रोल एअरक्राफ्टमध्ये जातो. सो त्याच्यात एअर टू एअर मिसाईल्स असतात, एअर टू ग्राउंड टार्गेट्स अक्विजिशन बॉम्ब्स असतात, एअर टू ग्राउंड मिसाईल सुद्धा असतात. एअर टू ग्राउंड मिसाईल्स म्हणजे विमान थोडंसं लांब असताना मिसाईल ड्रॉप करून पायलट सेफली विमान परत घेऊन येऊ शकतो. जी रिक्वायरमेंट कारगिलच्या वॉर नंतर जास्त जाणवायला लागली. एक्झॅक्टली लेझर गायडेड बॉम्ब्स असतात की बॉम्बला कॉर्डिनेट्स वरनं लेझरनी पॉइंट केलेले असताना बॉम्ब विल फॉलो द एक्झॅक्ट राईट टार्गेट. ते आता इस्रायलचे बॉम्ब घेऊन बालाकोटचा जो अटॅक झाला वापरले. तो एक मुद्दा असतो. आणि बियॉन्ड युज्युअल रेंज जी मिसाईल असतात बीव्ही रॅम असतात. सो बेसिकली विमान दुसरं विमान दिसत नाहीये पण रडारला ते पकडलं गेलंय. सो यू कॅन जस्ट फायर इट आणि रडार विल कंटिन्यू टू टार्गेट दॅट मिसाईल ऑन द टार्गेटिंग एअरक्राफ्ट. सो ती इक्विपमेंट्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे आजकालच्या जगात. एक्झॅक्टली. तर ही वेपन्स कॉस्ट जी आहे ती आहे 710 मिलियन युरोज. त्याच्यानंतर अजून एक कॉस्ट आहे ती इंडिया स्पेसिफिक वेपन्स असणार आहेत ना, म्हणजे आपल्या कस्टमाइज. हो. त्याच्यानंतर परफॉर्मन्स बेस्ड लॉजिस्टिक्सची एक कॉस्ट आहे की तुमची काही विमानं वॉर रेडी असली पाहिजे, त्या कंडिशन मध्ये असली पाहिजे, त्यासाठी कॉस्ट असते ती आहे 280 मिलियन युरोज. तर हे सगळं होऊन जी 36 राफेल विमानाची अनलोडेड कॉस्ट आहे ती येते 3.28 बिलियन युरोज. अनलोडेड म्हणजे त्याच्यात वेपनरी येत नाही. हा, म्हणजे पूर्ण ते नुसतं विमान येतं. तर हे कॅल्क्युलेट केलं तर एक अनलोडेड रफेलची किंमत ऑब्व्हियसली 3.28 बिलियन डिवायडेड बाय 36 म्हणजे 91.1 मिलियन युरो ही किंमत येते. 2016 मध्ये जेव्हा हे डील झालं तेव्हाचा रेट आपण एक्सचेंज रेट पकडला तर त्याची किंमत येते 670 कोटी. 2014 मध्ये एक ऑफर होती 120 मिलियन डॉलर्सची. तेव्हाचा रेट पकडला तर त्याची किंमत येते 746 करोड रुपीज. त्यामुळे ह्या दोन किमती कम्पेअर केला तर आपल्याला कळतं की कोणतं डील स्वस्त आहे ते. तर आणखीन एक आता म्हणजे ऑफसेट क्लॉजचा जो होता की जो आरोप केला होता की अनिल अंबानीला पैसे दिले, तर तो काय आहे? तर ऑफसेट क्लॉज मध्ये काय असतं की जी आता डसॉल्ट आहे, याच्यात डसॉल्टचा जो त्यांना जी प्राइस मिळणार आहे, त्यांना जे पैसे मिळणार आहेत त्याच्यातले 50% जी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असेल ते इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतील ते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इकडे इंडियामध्ये इन्व्हेस्ट केल्यावर ते काय एका कोणत्या तरी कंपनीज इन्व्हेस्ट नाही करणार किंवा बऱ्याच कंपनीज त्याच्या बेनिफिशरीज असतात. त्यातलीच एक अनिल अंबानीची कंपनी आहे जी ह्याच्यात बेनिफिट त्याला मिळणार आहे. एवढाच ऑफसेट क्लॉज असतो. आणि त्याच्यात असं सांगितलं जातं की अनिल अंबानीलाच का दिलं, अनिल अंबानीच्या कंपनीचा रिलायन्सचा डिफेन्समध्ये काही अनुभव नाही आहे, पण ते कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या काही आठवडे आधीच म्हणजे त्या रिलायन्सने एक कंपनी टेक ओव्हर केलेली ज्या कंपनीला सबमरीन्स बनवण्याचा अनुभव होता. सो असं कसं असतं की मी जर का ह्याची कंपनी घेतली तर ह्याच्या स्टाफ सकट मी कंपनी घेतो. सो मी त्याची जी एक्सपर्टी आहे ती विकत घेतो, फक्त मालक चेंज होणार असतो. सो कंपनीची क्रेडिबिलिटी तशीच राहते. जस्ट ती अनिल अंबानीकडे आली म्हणून त्याची क्रेडिबिलिटी गेली असं होत नसतं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की राहुल गांधी प्रत्येक सभेत वेगवेगळी किंमत सांगतो. एका ठिकाणी 520 कोटी सांगतो, एके ठिकाणी 540 कोटी सांगतो आणि एके ठिकाणी 516 रुपये म्हणून. म्हणजे काय आहे, म्हणजे मी 10 विकत घेतो आत्ता, चालेल मला 516 ला मिळत असेल, आत्ता घेशील तू आत्ता.
आणि विनर म्हणजे मध्ये एका सभेत त्यांनी सांगितलं की म्हणजे मोदी गव्हर्नमेंटने राफेल 1600 रुपयाला खरीदले एक. हे तर सगळ्यात बेस्टच होतं. म्हणजे खरंच असं झालं असेल तर कमाल आहे. म्हणजे मगाचा जो आपला स्क्वॉड्रनच्या रिक्वायरमेंटचा मुद्दा झाला तर त्याच्यात प्रतीशने सांगितलं की 42 स्क्वॉड्रन्सची रिक्वायरमेंट आहे. तर त्याच्यात हाही मुद्दा बातम्यांमधून आलेला की 126 एअरक्राफ्ट त्यासाठी आपल्याला घ्यावे लागतील जर का 42 स्क्वॉड्रनची रिक्वायरमेंट पूर्ण करायची असेल. पण आत्ता मग 36च विमानं का घेतली जर का 126 हवी. तर हाही एक आरोप आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांग. कसं आहे, एक स्क्वॉड्रन म्हणजे 18 विमानं बेसिकली. आता 36च का घेतली? कसं आहे, विमान हे आपण जाऊन गहू तांदूळ घेऊन आलो तसं विमान घेऊन येत नाही आपण. त्याला खूप सारे फॅक्टर्स असतात आणि त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर हा इकॉनॉमिकल असतो. माझ्याकडे पैसे असतील तर मी सगळ्याच्या सगळ्या स्क्वॉड्रन रफालच्याच ठेवीन ना. मी का अजून MiG-21 ऑपरेट करतोय? कारण तेवढं इकॉनॉमिकल रिसोर्सेस अवेलेबल पाहिजेत आपल्याकडे. तर आत्ताच्या अवेलेबल रिसोर्सेसमध्ये इमिजिएट गरज भागवण्याकरता जी रिक्वायरमेंट आहे ती आपण आत्ता अक्वायर केली असू शकते. बरं, बदलता येतं म्हणून विमानं बदलत राहायची हा सुद्धा सोल्युशन नाही. काही वेळा जुनी विमानं अपग्रेड करून वापरता येऊ शकतात. जसं आता मध्यंतरी न्यूज आली होती की सुखोईला अपग्रेड केलं ब्रह्मोस डिप्लॉय करण्यासाठी. तशी अपग्रेड करून जर विमानं वापरता येणार. हे जे आता परवाचं अभिनंदनने जे मिग वापरलं ते पण अपग्रेडेड मिग होतं. बरोबर. आणि हे 36 म्हणजे 36 घेऊन सगळं थांबणार नाही. पण पुढे विमानं येत राहणार. इनिशियली 36 एवढंच बेसिसवर. आणि 36 विमानं ही ऑफ द शेल्फ येणार आहेत. हा एक्झॅक्टली. इंडियात येऊन असेंबल होणार नाही. इंडियात लँड झाल्या वी कॅन टेक देम टू द स्काईज. करेक्ट. शेवटचा मुद्दा असा की जसं म्हटलं सुरुवातीलाच की रिसेंट डेव्हलपमेंटमध्ये लास्ट वीक सांगितलं की डिफेन्स मिनिस्ट्रीमधून काही गोष्टी गहाळ झाल्या, काही कागदपत्र गहाळ झाली. तर हा जो गहाळ झाली जो काही प्रकरण आहे ते काय आहे ते जरा देवेश सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणतंही डॉक्युमेंट किंवा कोणतीही फाईल चोरीला नाही गेले, गहाळही नाही झाले. तो जो आता एन राम नावाचे जे जर्नलिस्ट आहेत द हिंदू मध्ये, ते राफेलवर लेख लिहितात, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम त्यांचं चालू आहे. तर त्यांनी जी माहिती ते देत होते ती कुठचं तरी एक डेटा लीक झालेलं गव्हर्नमेंटचा डॉक्युमेंट येतो त्याच्या आधारेच देत होते. त्यामुळे हे होतच होतं आधी. ते फक्त कोर्टात हे बोललं गेलं त्यांना, त्याच्यानंतर त्याला एकदम असं मोठं एक लाईमलाईट आला की अरे गहाळ झाली आणि चोरी झाली, हे सगळं आलं. पण हे चालतच होतं. पण गहाळ आणि चोरी हे तर काही झालेलं नाही. तो डेटा असतो तो कोणीतरी लीक करतंय. म्हणजे फाईल कोणीतरी घेऊन चोरून पळून गेलं असं काही नाही. न्यूज चॅनलवर उगाच दाखवत बसतात ते, तसं काही नाहीये. डेटा लीक होतोय, कोणीतरी आतला माणूस डेटा लीक करतोय, एवढंच त्याच्याबद्दल. आता जेवढे म्हणून आरोप केले जात आहेत त्याच्यात असं सांगितलं जातं की सरकार डिटेल का नाही, सगळ्या पूर्ण डीलच्या डिटेल्स का नाही सादर करत आहे. तर हे कितपत योग्य काय आहे? आपल्याकडे एक ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट म्हणून कायदा आहे. त्याच्यात देशाच्या हितासाठी ज्या गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं असतं त्या गुप्त ठेवाव्यात हा कायदा आहे. बरं, आता त्या गुप्त गोष्टी सांग म्हणून मी तुला सांगणं हा गुन्हा नाही. पण तू विचारल्यावर तू या गोष्टी सांगितल्या असता तो गुन्हा होतो. त्यामुळे जे लोक हे डिटेल्स मागतायत ते गुन्हा करत नाहीये, पण त्याला जर हे डिटेल्स दिले गेले तर तो नक्कीच गुन्हा आहे. आणि तो ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट इतका स्ट्रॉंग आहे की कंपनीज ऍक्ट मध्ये आपल्या जे रिक्वायरमेंट आहेत की क्लोजिंग स्टॉक क्वांटिटी सकट डिस्क्लोज करावा लागतो, त्यालाही ओव्हररूल करून मी सगळं सिक्रेट ठेवू शकतो इफ आय एम इंडल्ज्ड इनटू दॅट काइंड ऑफ अ प्रोडक्शन विच इज गव्हर्न बाय ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट. तर आणि जे कोण विचारतात त्यांनी थोडासा हा विचार करावा की बाबा मी जर एखाद्या शत्रूशी युद्ध करणार आहे तर मी काय करून तुझ्याशी युद्ध करणार आहे हे त्याला सांगण्यात का मोठा मूर्खपणा काहीच नाही. म्हणजे मी गुगली टाकतोय सांगून गुगली टाकणं म्हणजे ती. आणि याच्यात आणखीन एक आरोप जो असा आहे की HAL ला का नाही दिलं, रिलायन्सला किंवा कुठल्या प्रायव्हेट ह्याला का दिलं, HAL ला जे आपलं भारताचंच आहे तर HAL ला का नाही दिलं. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली. मुळात एक आरोप दिला जातो की हे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी HAL कडे दिलं नाही. ते तसंही होणारच नव्हतं. HAL फक्त असेंबल करणार होतं. त्याची सगळी इम्पॉर्टंट इक्विपमेंट ही रेडी टू यूज कंडिशन मध्ये येऊन इथे असेंबल केली जाणार होती. बरं, विमान असेंबल करायचं म्हणजे त्याची असेंब्ली लाईन सेटअप करणं आलं, त्याचा डिले आणि त्याची कॉस्ट ही ओव्हर अँड अबाव झाली. आणि हल सध्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये खूप ऑक्युपाइड आहेत. तेजसची डिलिव्हरी चालू होतीये आणि ते 5th जनरेशनवर रिसर्च करतायत. सो लेट देम फोकस ऑन दिस. बरं, पुढची विमानं त्यांच्याकडे जाणारच नाहीत असं थोडी कुठे म्हणतात.
हे पहिल्या 36 साठीच आहे. एक्झॅक्टली. आणि आता आपल्याला इमिजिएट रिक्वायरमेंट आहे विमानाची, तर ती रेडी टू फ्लाय कंडिशन मध्ये असणं केव्हाही बरं, आणि ते हवंच तसं व्हायलाच हवं. आणि रिलेटेड टू HALचा पॉईंट असंही एक खूप म्हणजे दुर्दैवी आहे की आपल्याकडे एकतर असे कुठले आरोप झाले स्कॅमचे की कुठलंही सरकार आत्तापर्यंत असं आहे की डिले करत गेलं परचेस, डिफेन्स परचेस. सो म्हणजे बोफोर्सपासून सुरू झालं, त्यापासून डिले करत गेलं. इवन AK अँटनींनी पूर्ण त्यांच्या कार्यकाळात बुलेट प्रूफ जॅकेटही घेतलं नाही सैनिकांसाठी, आणि बूट्स जे रिक्वायर्ड असतात तेही घेतले नाही. एअरक्राफ्ट तर खूपच पुढची गोष्ट, हे बेसिकही घेतलं नाही. पण म्हणजे आता आयरनी अशी की त्यांच्याच काळात नंतर मग तो ऑगस्टा वेस्टलँडचा स्कॅम पुढे आला, त्यांनी किती स्कॅम असा प्रयत्न केला तरी सुद्धा आला. पण पॉईंट इज की हे सगळं होत असताना डिफेन्स परचेसवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. आणि रिलेटेड टू HAL आपल्याकडे आयरनी अशी आहे की आपण आता लॉकहीड मार्टिन असेल किंवा डसॉ असेल किंवा अगदी युरोफायटर त्या कंटेस्टमध्ये असेल, ह्या सगळ्या प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत. आपण आपल्याकडे लोकांना प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरिंगची परवानगी देणार नाही आणि दुसऱ्या देशातल्या प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनींकडनं आपण विकत घेणार. आणि आत्ता रिसेंटलीच माझ्यामध्ये 1-2 महिने पण झाले नसतील, L&Tने हावित्झरचं प्रोडक्शन पहिला प्रोटोटाईप आणलाय. आणि शिवाय एक प्रपोज्ड डील असं आहे की लॉकहीड मार्टिन आणि टाटा दोन्ही मिळून पुण्याजवळ एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करणार, असं प्रपोज डील आहे. ते कुठलं प्लेन असेल असं म्हणतात की F-21 असेल, पण त्याच्याबद्दल अजून काही आपण ठामपणे सांगू शकत नाही. हे जेव्हा होईल ना तेव्हा आपली डिफेन्स केपेबिलिटी खूप जास्त वाढेल. आज जेवढे म्हणून ज्याला मिलिटरीच्या सुपर पॉवर्स आपण म्हणतो, त्या सगळ्या सुपर पॉवर्स स्वतःकडे मॅन्युफॅक्चर करतात. अगेन, आणि मगाशी प्रतिष्ठा समजवलं की असेंब्ली आणि मॅन्युफॅक्चरमध्ये फरक आहे. ते मॅन्युफॅक्चर करतात, नुसते असेंबल करत नाहीत. आपल्या देशात जेव्हा आपण आपल्या देशात मॅन्युफॅक्चर करायला लागू तेव्हा आपण ऍक्च्युअली मिलिटरी सुपर पॉवर होण्याची स्वप्न सुद्धा बघू शकू. आत्ता नाही तर त्याला काही अर्थच नाही. सो हा सगळा आपला रफेलचा मुद्दा आहे की ह्याच्यातनं आपली डिफेन्स केपेबिलिटी चांगली होईल, असं हे डील आहे. स्कॅम असण्याचा ह्याच्यात काही म्हणजे इतकं बेकार आहे की काही संबंधच नाहीये. सुप्रीम कोर्टने सांगितलं काही इरेग्युलॅरिटी. कॅगचा रिपोर्ट आला त्यात ते सांगतात की हे डील 2.86% स्वस्त झालंय. पण काही लोकांना सुप्रीम कोर्ट आणि कॅग दोघांवरही विश्वास नाहीये, त्यांना स्वतःवरच विश्वास इतका आहे की. आणि म्हणजे मी हसलेलो आधी पहिले 2-4 दिवस, म्हटलं हे जाईल, पण हे खूपच वाढलं. म्हणून आता असं आम्ही म्हटलं की समजवणं हे गरजेचं आहे की हे नक्की काय आहे. सो हा आमचा एक प्रयत्न होता. त्याच्यावर तुमचे आणखीन काही प्रश्न असतील, जर का तुम्हाला याबद्दल काही वेगळी माहिती असेल तर ती आम्हाला कळवा. बरं, आणि ह्या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा की पॉलिटिक्स असेल, स्कॅम असेल नसेल, हा पॉलिटिक्सचा मुद्दा आहे. ह्याच्यासाठी आपल्या आर्म फोर्सेसना गृहीत धरणं किंवा त्यांच्यावर काळीमा फासणं हे अजिबात योग्य नाहीये. बरोबर, ते आपल्यासाठी त्यांचा जीव पणावर लावत आहेत, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूया आणि मग या गोष्टीकडे बघूया. त्यांना ह्याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न योग्य नाही. अगदीच बरोबर. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे व्हॉट डू यू थिंक.